असं आहे की आज देवाभाऊंनी त्या ठिकाणी दौरा केलेला आहे। महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती ही घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्याच्यामुळे ज्या लोकांना नुकसान झालेलं आहे, नुकसानग्रस्त जे असतील त्यांना शासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल। हा विषय नाही ना। एक प्रश्न होता, त्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांचे फोटो होते, तिथे त्यावर दोष पाहायला मिळाला। काही ठिकाणी मदत सामग्री जी आहे ती लोकांनी माघारी पाठवली आणि त्यावर राजकीय ठिकाणी केली जाते, एकनाथ शिंदेचे फोटो वगैरे लागले। नाही, आता असं आहे, काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काही मदतीचं सामान जर पोचवलं असेल आणि त्यांनी आपल्या प्रेमापोटी आपल्या नेत्याचे फोटो लावले असतील तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही। परंतु त्या ठिकाणी जनताही त्रस्त आहे आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशनमुळे, त्रस्त असल्यामुळे काही अशा प्रकारची रिॲक्शन लोकांनी दिली असेल। त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठल्या स्थितीमध्ये कशा प्रकारे काय करावं याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। नाही, हे बघा, कुठल्या मित्राला मालामाल करायचं आहे त्यांनी नाव घ्यावं ना। असं आहे की जुहू गल्लीच्या SRA स्कीममध्ये ज्या डेव्हलपरची नेमणूक झालेली आहे ती कायद्याच्या अधीन राहून एमनेस्टीच्या अंतर्गत आणि NCLTच्या मार्फत ही नेमणूक झालेली आहे आणि ती कायद्याच्या अधीन राहून नेमणूक झालेली आहे। आणि अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं म्हणजे वर्षाताईंना 5,500 पेक्षा जास्त झोपडपट्टी वासियांना आपलं घर मिळतं आहे ही पोटदुखी आहे, किंवा 86 सफाई कामगारांना आपलं घर मिळतं आहे ही पोटदुखी आहे। त्यांची पोटदुखी काय आहे? आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रोष हा स्थानिक जनतेमध्ये जुहू गल्ली आणि गिल्बर्ट हिलच्या दिसून येत आहे की आमच्या घराचं स्वप्न 20 वर्षानंतर पूर्ण होत असताना काँग्रेस पार्टी अशा प्रकारे याच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रोष हा स्थानिक जनतेमध्ये याच्यामध्ये दिसून येत आहे। नाही, हे बघा, हे बिनबुडाचे आरोप आहेत। याच्यामधले काही तथ्य असेल, काही फॅक्ट्स असतील तर त्यांनी विथ फॅक्ट्स आणि विथ डेटा आणि विथ फिगर्स बोलावं। मी आता तुमच्यासमोर बोलतोय तर मी हवेत बोलत नाही आहे। माझ्याकडे ग्रेस युनायटेडचा ॲग्रीमेंट आहे, शांती डेव्हलपरचा ॲग्रीमेंट आहे, मोहसिन हैदरचं 5 लाखाचं ॲग्रीमेंट आहे, 51,000चा ॲग्रीमेंट आहे आणि मोहसिन हैदरचे सगळे डॉक्युमेंटची झेरॉक्स आहे। त्यामुळे आय एम टॉकिंग ऑन बेसिस ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स। जर कोणाला आरोप करायचे असतील तर फॅक्ट्स आणि फिगर्सच्या आधारावरती आरोप करावेत, बिनबुडाचे आरोप करू नये, फेक नरेटिव्ह पसरू नये। माध्यमातून यांनी विदेशामध्ये सुद्धा प्रवास केलेला आहे। मोहसिन हाजी हैदर या नावाने हा निवडून आलेला आहे आणि पासपोर्ट मोहसिन अमानुल्लाह खानचा घेऊन हा विदेशामध्ये याने प्रवास केलेला आहे आणि मोहसिन अमानुल्लाह खान या नावाच्या पासपोर्टवर तो पाकिस्तानात सुद्धा गेलेला आहे आणि त्यामुळे हा नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे। आणि याच मोहसिन हाजी हैदर उर्फ मोहसिन अमानुल्लाह खान उर्फ मोहिउद्दीन कुट्टी याला 2007 मध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी स्वीकृत नगरसेवक जे आहे ते केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचे बॅकग्राऊंड चेक याचा केला होता का स्वीकृत नगरसेवक करताना हे बघणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे मी जे म्हणतोय की हा मोहिउद्दीन कुट्टी उर्फ मोहसिन अमानुल्लाह खान उर्फ हाजी मोहसिन हैदर या अशा प्रकारच्या खानापासून मुंबई शहराला धोका आहे, मुंबईच्या सुरक्षिततेला धोका आहे। वर्षाताई, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या या खानापासून धोका आहे, त्यामुळे आमच्या भगिनींनी सावध राहावं। आणि माझी मुंबईच्या पोलीस कमिशनरांना सुद्धा ही विनंती राहील की त्यांनी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाची सखोल चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून याच्यामध्ये कायद्याच्या अधीन राहून जी काही कारवाई असेल, याच्यामध्ये काही चुकीचं घडलं असेल, याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याची सखोल कारवाई करून कायद्याच्या अधीन राहून त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी राहील। आणि त्यामुळे ही सत्य परिस्थिती या स्कीममधली आपल्यासमोर मांडली आहे आणि वर्षाताईंना या स्कीमची माहिती देणाऱ्याची पण सत्य परिस्थिती काय आहे, त्याची खरी आयडेंटिटी काय आहे ह्याच्यावरती पण मी प्रश्न आता विचारलेले आहेत। मला एवढंच सांगायचं होतं, आपण आता प्रश्न विचारू शकतो। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।